प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे आयोजित व्यसनमुक्त अभियान आपल्या गावात आपल्या जवळ आपल्यासाठी आलेलं आहे आणि हे अभियान केंद्र सरकारद्वारा म्हणजे राबवत आहे आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी हे विश्वविद्यालय हे अभियान राबवत आहे. आपल्यासाठी इथे आपल्याजवळ आले इथे डॉक्टर पुरुषोत्तम भाई, डॉक्टर मीराबेन आणि डॉक्टर विश्वेश्वर भाई आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि हे आपल्याला इथे मार्गदर्शन करणार आहे. ओम शांती. सगळ्यांनी थोडासा वेळ द्यावा आम्हाला. ओम शांती. या सगळ्यांचं स्वागत आहे. थोडा वेळ बसून घ्या. किती सुंदर स्थान आहे हा. देवाच्या स्थानात बसलं की शांतीची अनुभूती होते. या तर थोडं आजचा दिवस किती सुंदर आहे ना. आम्हालाही खूप आनंद झाला. कोकणात येऊन खूपच आनंद झाला. आता तुमचं हे जे बँड वाजत होतं ना, इतकं सुंदर रिदमिक आणि एकदम सगळ्यांचं मन आपल्याकडे आकर्षित करणारं. ते का बरं? कारण त्यांनी त्याची प्रॅक्टिस केली आहे ना. बसा बसा. आता आमच्या हातात ढोल देऊ दे, आम्ही बहुतेक फोडूनच ठेवू की काय. म्हणून हर एक गोष्टीची प्रॅक्टिस पाहिजे की नाही. प्रत्येक गोष्टीची आम्हाला प्रॅक्टिस पाहिजे आणि ह्या सर्व मुलांनी जे वाजवलं ना त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण की त्यांच्या हातात ते छोटे छोटे 2-3 मुलं आहेत ना, त्यांच्या हातात ते एवढे बळ कसं आलं एवढं मोठं बँड वाजवण्याचं. प्रॅक्टिस. प्रत्येक व्यक्ती कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस करेल ना ते येऊ शकतं. शेती करणारे शेती करतात म्हणून त्यांना शेती येते. प्रॅक्टिस आहे ना. तसंच तुम्ही आज ह्या सुंदर होळीच्या पर्वानिमित्त इथे शिमगा सादर केला आणि खूप सुंदर एकत्रित झाले. असं एकत्रीकरण आपल्याला शहरात दिसणार नाही. म्हणून मी खूप भाग्यवान समजते की मी गावामध्ये आली आणि तुमच्या गावात अजूनच मला काही नवीन नवीन पाहायला मिळालं आहे. नवीन नवीन तुमचं ड्रेसिंग खूप छान आणि त्यातही आम्हाला बोलण्याचा चान्स दिला त्याच्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद. तर होळी म्हणजे काय? त्याला हिंदीमध्ये होली म्हणतात, इंग्लिशमध्येही होली म्हणतात. होली म्हणजे पवित्र. पवित्र म्हणजे शुद्ध आणि शुद्ध देवासमोर देवासारखा शुद्ध काहीच नाही आणि आपण देवाच्या समोर जर उभा आहे तर आपण शुद्धतेने उभं असावं, है की नाही. होली म्हणजे पवित्र ना. तर आजच्या दिवशी आज तुम्हाला जसं असं समजा की ईश्वराने ह्या मंदिरातच आपण आलेलो आहे. ह्या ईश्वराने जसं काही संदेश देण्यासाठी पाठवलं की तुम्ही मानसिक रूपे पण होली व्हा. बाहेरून तर आपण होळी केली, जाळतो म्हणजे आपल्या आतमधल्या सगळ्या नेगेटिव्हिटीला जाळायचं, पॉझिटिव्हिटीला धारण करायचं म्हणजे पॉझिटिव्ह रंग लावायचा म्हणजे चांगला संग. जसा संग तसा रंग. तसंच आपण इथे जेव्हा आलेलो आहे तर आपण एक दुसऱ्यांना प्रेमाचा रंग लावतो है ना. खुशी खुशीने रंग लावतात की रागारागाने लावतात? खुशीने लावतात ना. तर तो रंग म्हणजे काय? सगळ्यांना आपली आत्मिक दृष्टीने सगळ्यांना आपल्या गुणांचा रंग द्यायचा, गुण द्यायचे, विशेषता द्यायची असं आहे आणि एकत्रित येऊन प्रेमाने राहायचं. आता तिळगुळ झाला ना, आत्ताच तिळगुळ झाला ना, सगळ्यांनी केला. तीळ म्हणजे काय? आत्म्याची जी इथे तिलक लावतो ना, आत्म्याची जी एक सुंदर रचना आहे ना तिळासारखी आहे आणि त्याच्यात गोड मिळवला म्हणजे गोडवा. तीळ आणि गोड. तर आत्म्यामध्ये जो व्यक्ती गोडवा धारण करेल तो तिळगुळासारखा गोड होईल. म्हणतात ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर हे तिळगुळ म्हणजे काय? आपल्या आत्माला शुद्ध करणे आणि होली म्हणजे जाळण्याचं आणि दुसऱ्या दिवशी रंग लावण्याचं. तर ज्या दिवशी आपण जाळतो त्यावेळेला बघा आपण सगळं जितकं पण इकडे तिकडे काही काड्या असेल काही असेल सगळं जाळतो. तर काय करायचं? आमच्या इथे कशी होळी करत असतो आम्ही ब्रह्माकुमारीज मध्ये, आपल्या मनातली एक एक नेगेटिव्हिटी ज्याला त्रास होतो म्हणजे क्रोध येत असेल, कोणाला काही त्रास असेल मानसिक शारीरिक सामाजिक आणि त्याचं टेन्शन इथे असेल ते लिहून देतो आणि त्या होळीमध्ये जाळत असतो. म्हणजे जी होळी जाळतो ना त्यात टाकायचं. तर ते मनापासून करायचंय की आजपासून मी क्रोध करणार नाही, मी आपल्या होळीला हे दान देत आहे. तर ही होळीचं झालं दान. मग आपल्याला एक गुणही धारण करायचं.
तर एक गुण जेव्हा आपण धारण करतो की आता मी शांत राहणार, मी सर्वांशी प्रेमाने राहणार, तर एक गुणही धारण करायचं, एक सोडायचं, एक धारण करायचं. तर पुढच्या होळीपर्यंत ते लक्षातही ठेवत असतो आम्ही की आज आम्ही काय दान केलेलं आहे, काय आम्ही त्याला सोडलं आणि काय धारण केलेलं आहे. तर असं होळी आणि शिमगा तर त्याच्यासाठी आहे ना की स्वतःला सजवणे, स्वतःला बनवणे. तर अशी ही पवित्र दुनिया बनवण्यासाठी आम्ही ईश्वरी विश्वविद्यालयांच्याकडून तुम्हाला संदेश द्यायला आलेलो आहे, नशामुक्ती. तर आपल्याला कुठला नशा करण्याचा संस्कार झाला असेल, चुकून कधी कधी करत असाल, तर आजच्या ह्या सुंदर पावन पर्वावरती त्याला दान करू शकता. कोणी खर्रा, गुटखा, कोणी सिगरेट किंवा काही सुद्धा पिण्याची सवय असू शकते, तर ते तुम्ही दान करा. तेव्हाच तुमचा हा देवीचा जो सुंदर पर्व तुम्ही इथे सादर केला. आणि तिच्या समोर मी आताच प्रतिज्ञा ऐकली, इतकी सुंदर प्रतिज्ञा करतात ना की आई हे तू घेऊन घे आणि आम्हाला सुरक्षित ठेव. तर तसंच तुम्ही आज दान करा, करू शकता. कोणाला काही असेल, आया बहिणांना त्रास येतो ना, कंटाळा आला, बोरिंग झालं, टीव्ही पाहण्याची जाऊ दे, आज मला राग आला, मी काहीच करत नाही तुमच्यासाठी, मुलांना कधी कधी दबाडून ठेवता, हा सगळा संस्कार देऊन टाका. तेव्हाच खरा शिमगा, तेव्हाच खरं तुमचं होळीचं पर्व आहे ना. जसं आपण चेहरा सुंदर सजवतो आणि खूप सुंदर नटलेला असतो आणि रागात फुगून बसलो, कसं वाटते? रुसवाई रुसून कोपऱ्यात बसू कसं वाटेल? तर राग, द्वेष, घृणा, ईर्ष्या, छल, कपट, चोरी, तुझं माझं, ती तशी आहे तो तसा, हेही एक प्रकारचा नशाच आहे. इथली गोष्ट तिकडे, हे सगळं सोडणे म्हणजेच होळी म्हणे. होळी केली ना आपण, होळी जाळली की नाही. मराठीत होळी म्हणतात, हिंदीमध्ये होली म्हणतात, इंग्लिशमध्ये होली माने पवित्र होते. तर होलीचा अर्थ होतो हो गया वो, हो गया अभी से नया, हो गया वो, हो गया वो, हो गया अभी से नया. तर आजपासून तुम्ही प्रण करा. आज खूप सुंदर पर्वावरती आपल्या आपल्या मनामध्ये एक एक संकल्प करा की माझी ही जुनी सवय मी आज सोडत आहे. करू शकता? करू शकता? आहे ना, चांगलं आहे ना. भार घेऊन चालण्यापेक्षा तर हलकं चाललेलं बरं. ते मनामध्ये कोणाचे राग असेल, द्वेष असेल, चिडचिडापण असेल, दुश्मनी असेल, त्याला तो सोडीनच नाही मी, त्याला सोडून द्या. म्हणजे तुमच्या डोक्यावरचा भार जाईल. एक खूप सुंदर गोष्ट सांगते, छोटीशी गोष्ट. एक माणूस म्हणतो की मला खूप क्रोध येतो, काय करू महाराज? गेला तो एका साधूकडे, म्हणाला मला खूपच क्रोध येतो, मला क्रोध सोडायचा आहे पण सुटतच नाही, क्रोध सुटतच नाही. तर महाराजांनी म्हटलं ठीक आहे, उद्या ये, मी तुला उद्या सांगतो उत्तर काय करायचं ते. एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी तो आला, उद्या ये, मी तुला उद्या सांगतो तुझं क्रोध कसं सुटेल. असं एक आठवडाभर तो आला आणि गेला. त्याला वाटलं बहुतेक महाराजांना काही येत नाही, मला येणं आणि जाणं करायला लावतं. तो चिडून बोलला, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा, नाही तर राहू द्या, मी 7 दिवसापासून तुमच्या घराच्या चक्रा मारून राहिलो आणि मला तुम्ही काही सांगत नाही. महाराज म्हणले चल आज सांगतो तुला. चालले महाराज पुढे पुढे, म्हणे माझ्या मागे मागे चल. ते उंच उंच, जशी ती पहाडी पहाडी आहे ना, तसं ते उंच उंच चालायला लागले महाराज. पुढे 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 चाललेच चालले. हा थकून गेला. म्हणतो महाराज आता तरी बोला ना, कसा क्रोध सोडायचा? धर म्हणे हा दगड, धर हा दगड. त्याचा मोठासा दगड उचलायला लावला. त्याला वाटलं की बाई काहीतरी सांगेल. दगड उचलला खुशी खुशीने, म्हणजे चल आता माझ्यासोबत. अजून उंचावर नेला, अजून उंचावर नेला. आणि त्याला म्हणताय महाराज आता मी थकलो, काही म्हणते हे तुमचे दगड धर, हे धर, ते धर, वर चढ, मी काही करणार नाही म्हणते. सोड, तुला कोण म्हटलं धरून ठेवायला, सोड म्हणे तू. आता कसं वाटत आहे? म्हणते हलकं वाटत आहे. तसंच आपण काहीतरी इथे धरून चाललेलो आहे, ते आपल्याला सोडावं लागेल. बरोबर आहे? सासूबाई अशी आहे, सुनबाई अशी आहे, काही ऐकत नाही, इथे धरून नका ठेवू. जे आहे जशी आहे सगळे चांगले आहेत असं धरा, मनामध्ये मोठ्या प्रेमाने चाला आणि आपल्या घराला स्वर्ग करा. हे संदेश द्यायला आलेला आहे. ह्याची किती सुंदर नाव आहे ना, विलय. विलय गावाला आपण खूप सुंदर करू. हे ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. हो, ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. मुलांना आपण पाठवतो, जा रे बेटा शाळेत, शाळेत जा, शिकून ये.
आणि घरी आल्यानंतर आपली भाषा, आपली वाणी, आपलं रहन सहन, आपली चर्चा आपसातली मुलं ऐकतात. मग तू कुठून शिकलं रे इकडे, इकडे तू कुठून शिकलं, तू घरीच ऐकत होतो मम्मी, आजी अशीच बोलत होती. तर असं काही आपल्याला दिसतं हे चित्र. तर पहिले मोठ्यांनी सुधारलं पाहिजे, हे की नाही बरोबर? तर पहिले मोठ्यांचं परिवर्तन, मग छोट्यांचं परिवर्तन सहज होऊन जाईल. तर आज खूप सुंदर आपण ह्या प्रांगणामध्ये देवाला साक्षी ठेवून इतक्या सुंदर पर्वाच्या निमित्त आपण सगळेजण एक प्रतिज्ञा करू आणि कोणतीही कुठलीही जी आपल्या आतमधली कमी कमजोरी आहे ती आज सोडू. सोडायला कोण लोक तयार आहे? आतमध्ये मनातूनच सोडायची आहे. कोण कोण आहे ज्यांना असं वाटते की मला हे बोज वाटते, वाईट विचार सोडायचे आहे, वाईट खाणं पिणं सोडायचं आहे, असं कोणाला वाटते? हातवरती करू शकता की हो मला गुस्सा येते, मी आज सोडणार आहे विचार आहे? टाळी वाजवा. हिम्मत आहे त्याचे. हिम्मती मर्दा मददे, हिम्मती मर्दा मददे. सगळेजण नाही बोलले हो. हिम्मती मर्दा मददे खुदा. तर जेव्हा आपण एक पाऊल हिम्मतीचं ठेवतो ना, तर ईश्वर आपल्याला मदत करत असतो. तुमच्या मनात जेही काही असेल ना, टेन्शन येत असेल किंवा चिंता करत असाल, जे काही तुमचं असेल, आज ह्या होळीच्या जवळ बिलकुल चिठ्ठीत लिहायचं आणि खरंच करून बघा, तुम्हाला हलकं पण येईलच. ते चिठ्ठी लिहा की माझ्या मनात असे असे विचार येतात, की नशा करायची इच्छा होते, की राग येतो, द्वेष येते, चिडचिड पण आहे. लिहा आणि त्याच्यात जाळून द्या. करू शकता ना? आणि एक खूप सुंदर प्रतिज्ञा दादा आपल्याला करवणार आहे. सगळ्यांनी ती प्रतिज्ञा करायची आणि ती प्रतिज्ञा लक्षात ठेवायची. आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही आम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा बोलवायचं. ओम शांति। नमस्कार। विलय गांव के सभी महानुभाव और सभी बहनों को मेरा नमस्कार। ये ब्रह्मा कुमारी ईश्वर विश्वविद्यालय और भारत सरकार की रक्षा मंत्रालय दोनों की तरफ से, मैं रक्षा मंत्रालय की तरफ से आया हूँ, स्वास्थ्य मंत्रालय की तरफ से, और ये हमारी ब्रह्मा कुमारी बहनें आई हैं यहाँ पे राजापुर से, ये नागपुर से, वो केड़ा से और गोवा से, बहुत जगह, ये मुंबई से भाई आए हुए हैं। आपके गाँव बहुत सुंदर गाँव है, ये गाँव को स्वर्ग बनाएंगे हम सब मिलके। हो सकता है? आया ना? आया ना? बोलिए, हो सकता है ना? बिला गांव को पूरे महाराष्ट्र में नंबर 1 गांव बनाएंगे। आया ना? आज इस पावन पर्व पर हम सभी मिलकर प्रतिज्ञा लेंगे, क्योंकि पता है सांसों का भरोसा नहीं है। अगर आज आप कुछ कर लिए, कल पता नहीं राम नाम हो जाएगा। राम नाम सत्य है। 4 लोग आएंगे, उठा के ले जाएंगे और ले जाके बोलेंगे, जला के आ जाएंगे, वापस भूल जाएंगे। इसलिए जब तक जिंदा है, जब तक सांसें चल रही है, तब तक शुद्ध संकल्प, शुभ संकल्प के आधार पर हम विलय गांव को स्वर्ग बनाएंगे, प्रतिज्ञा लेंगे। सभी अपने हाथ को सीधा करेंगे और एक सुंदर संकल्प लेंगे। दादा सगळ्यांनी जरा पुढे या, फोटो पण काढणार। जो बाहर भी खड़े हुए हैं, बाहर जहाँ से आवाज आ रही है, सभी मन से संकल्प लेंगे। या पुढे या, दादा पुढे या जरा। भारतीय लोक सगळे आतमध्ये या, आतमध्ये या जरा, प्रांगणात जागा आहे, या। ये कोई मंत्रालय को शपथ नहीं सरकारकडे रिपोर्ट जाणार आहे, या पुढे या, तुमचा फोटो पण जाणार, या। ठीक है, सभी प्यार से बोलेंगे, मैं ईश्वर को साक्षी मानकर, देवी माँ को साक्षी मानकर, प्रतिज्ञा करता हूँ, आज के बाद किसी भी प्रकार का नशीले पदार्थ ना खुद लूंगा, ना किसी को लेने दूंगा। हमारे विलय गांव को आदर्श गांव बनाऊंगा। हमारे घर को आदर्श घर बनाऊंगा। चिड़ा, गुस्सा, नाराजगी, दुश्मनी सबको स्वाहा करता हूँ और देवी की याद में विलय गांव को भारत का सबसे अच्छा गांव बनाता हूँ। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। सब हाथ नीचे करेंगे, 2 मिनट देंगे। इसलिए शुभ कर्मों में कभी देरी ना करो, सांसों का भरोसा नहीं है। 2 मिनट उस परम पिता परमात्मा को याद करेंगे।
देरी करो, सांसों का भरोसा नहीं, शुभ कर्म में न देरी करो, सांसों का भरोसा नहीं, जिंदगी को सफल अब करो, सांसों का भरोसा नहीं। कितने प्रतिज्ञा करते हैं आज हम अच्छा करेंगे और सुबह भूल जाते हैं। आज हम प्रतिज्ञा करेंगे कि हमारे मन में सारे नेगेटिव विचार बाहर कर देंगे और जीवन को खुशनुमा बनाएंगे, मुस्कुराते हुए जिएंगे और सबको प्रभु का संदेश देंगे। मान भगवान को मानते हो मगर मुझसे पूछो क्या भगवान की मानते। मान भगवान को मानते हो मगर मुझसे पूछो क्या भगवान की मानते। धरती आकाश को जानते हो मगर खुद से पूछो क्या खुद को भी हो जानते। खुद से पूछो क्या खुद को भी हो जानते। प्रभु मिलन में मगन बन करो, सांसों का भरोसा नहीं, शुभ कर्म में न देरी करो, सांसों का भरोसा नहीं। ओम शांति। ऐसे शुभ कर्म में हम सभी साथ देंगे, सभी प्यार से बोलेंगे ओम शांति, ओम शांति, ओम शांति, ओम शांति। धन्यवाद। एक मिनिट। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वर विश्वविद्यालय राजापूरमध्ये आलोय शनिवारमध्ये आपल्या इथे स्वागत करते अभ्यास आहे ब्रह्मा कुमारी प्रियाबेन विद्यालय। तर 20 वेळी आले खेळ म्हणून ही सगळी टीम व्यसनमुक्ती करण्यासाठी ज्योतबाई नागपूरहून आलेले त्याचे उपस्थित सरपंच मॅडम पण आहेत आणि गावच्या पोलीस पाटील या पण उपस्थित आहेत। तर आमच्या विद्यालयामार्फत आम्ही थोडीशी गिफ्ट नंतर देणार आहोत। मॅडम आपल्या गावामध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रम आलेला आहे, तुमच्या गावामध्ये कार्यक्रम तुम्ही ठेवू शकता। सरपंच मॅडम पण इथे आलेले आहेत, तर तुम्ही थोडा वेळ दिला तुमच्या टायमिंगनुसार तर आम्ही येऊन मोफत तुम्हाला फोटो काढा त्याचा स्वीकार करावा। श्रीकृष्ण आहे, या काही थोड्या दिवसानंतर या सृष्टीवरती श्रीकृष्णाचं आगमन होत आहे। पाठीमागे तिकडे नरक दाखवलंय आणि श्रीकृष्ण हातामध्ये श्री ईश्वर आमच्या विद्यालयामार्फत ही छोटीशी गिफ्ट लक्ष्मीनारायणचा फोटो आहे। उत्स्फूर्तपणे स्वागत केला त्याच्याबद्दल आमच्या विद्यालयामार्फत पुन्हा सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।